10वी तसेच 12वी नंतर पुढे काय? डिप्लोमा तसेच डिग्री इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय श्री आनंदराव आंबेडकर इंजिनिअरिंग कॉलेज, गारगोटी पाल, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। सर्व शासकीय योजना आणि स्कॉलरशिप उपलब्ध। आजच संपर्क करा। ट्रॅफिक गार्डनमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत प्रबोधन कार्यक्रमाची सुरुवात। पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी माहिती देण्यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवार ते शनिवारपर्यंत दररोज सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशी पोलीस मुख्यालय येथील ट्रॅफिक गार्डनमध्ये आमंत्रित करण्यात येणार आहे। ट्रॅफिक गार्डन येथे सर्व विद्यार्थ्यांना दळणवळण, रस्ते सुरक्षा, वाहनांबाबत साक्षर बनविणे, सिग्नलची माहिती देणे तसेच BDDS यांचे मार्फत श्वान पथकाचे कार्य, हत्याराबाबतची माहिती देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आज पोलीस मुख्यालय येथील ट्रॅफिक गार्डन येथे ताराराणी विद्यापीठ शाळेच्या 60 विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते। सर्व विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक यांनी वाहन चालवण्याच्या अनुषंगाने अपघात होणार नाही याकरिता घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले। तसेच कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडील BDDS श्वान पथकातील श्वानांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। पोलीस दलाकडील हत्यारांची माहिती देण्यात आली। त्यानंतर वाहतूक शाखेकडील पोलीस अंमलदार यांनी ट्रॅफिक गार्डन येथील सिग्नल प्रत्यक्षात सुरू करून सिग्नलमधील लाल, पिवळा व हिरवा या लाईटची माहिती व सिग्नल चौकात घ्यावयाची दक्षता, झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यावरून प्रवास करीत असताना येणाऱ्या ओव्हरब्रिजवर वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, बोगद्यामधून ओव्हरटेक करू नये असे विविध ट्रॅफिक साईन चिन्हांची माहिती देण्यात आली। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की शालेय विद्यार्थी यांना वाहतूक नियमांविषयी माहिती होणे हे त्यांच्या भविष्य काळात गरजेचे आहे। तरीही सर्व नागरिकांनी आपल्या पाल्याला त्यांच्या शाळेमार्फत ट्रॅफिक गार्डन येथे उपस्थित ठेवावे ही विनंती करण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी फ्लॅग दाखवून उद्घाटन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर वाहतूक नियंत्रण शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार RSPचे जिल्हा समादेशक श्रीकांत मोरे यांनी मानले। यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. B. धीरज कुमार, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्के, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, राज्य कोषाध्यक्ष साळवी, चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव जयेश ओसवाल व सदस्य किरण ओतारी यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।